म्हणजे आता बंदच झाल्याप्रमाणे. तर मित्रांनो बीच आहे ना सध्या आता बंद झाल्याप्रमाणेच आहे. पाहताय मंडळी समुद्र मस्त असा नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व मजेत ना? तर मी विघ्नेश म्हात्रे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मनापासून आपल्या मी पनवेलकर या यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी आज आपण आलेलो आहोत म्हणजे अलिबागमध्ये काशी बीचला. तर इथे बघताय तुम्ही सध्या आपण आहोत म्हणजे काशी बीचवरती. तर इथे तर एन्जॉय करायला आलो होतो, पण आता आहे ना पाणी खूप वाढलेलं आहे आणि लाटाही खूप येतात. तर आपला बीच सर्वात आधी किती दिवस चालू आहे ना ते बघणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण एन्जॉय करायला भेटले ना तर एन्जॉय करूच. नाहीतर मग सरळ फक्त व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेशनसाठी टाकणार आहे. कारण लाटा एवढ्या उसळतात ना बेहिसाब आणि वरून पाणीही तेवढाच पडतोय. तर इथे बघताय मंडळी अलिबागचा समुद्र किती भयानक असा भरलेला आहे बघा आणि लाटा बघा किती उसळतात. तर मंडळी आपण आपल्या लोकेशनवर पोहोचलेलो आहे तो म्हणजे अलिबागमध्ये काशीद बीच इथे. तर इथे आहे ना समोरला लाट आलेली आहे, एकदम खतरनाक अशी लाट आलेली आहे बघा आणि पाणी आहे ना समुद्रात भरपूर असा भरलेला आहे. तर समोरलाच पाहताय तुम्ही समुद्र किती खवळलेला आहे आणि इथे पब्लिक पाहिजे तशी दिसत नाही आणि सोबत पाऊससुद्धा पडतो आहे. त्याच्यामुळे पब्लिक आहे ना खूप कमी आलेले आहे. आज संडे आहे तर संडेला सकाळी सकाळी आपण आलेलो होतो म्हणजे सकाळी 9 वाजता आणि सुंदर अशी लाट आलेली आहे बघा कशी पसरते बघा एकदम खतरनाक. आणि इथे बघताय मंडळी लांबून लांबून आहे ना लोक दिसत नाही, इथे एवढा समुद्र आहे ना खवळलेलं आहे. तर समुद्रामध्ये जाणं आहे ना हे चुकीचं आहे कारण खतरनाक असा समुद्र खवळलेला आहे बघा. लाटासुद्धा एकदम भयानक उचलत आहेत, एकदम खतरनाक माहोल आहे इथे. मंडळी आलो होतो एन्जॉय करण्यासाठी तो म्हणजे काशीद बीचला, पण इथे एन्जॉय करण्यासारखं माहोल वाटत नाही, खतरनाक असा माहोल आहे. जर तुम्ही छोट्या मुलांना घेऊन जर येत असाल ना तर केअरफुल राहा कारण कधीही काही होऊ शकतो. आणि इथे जेवढे जेवढे लोक फॅमिलीसोबत आलेले आहे ना तेवढी अलर्ट आहेत बघा आणि स्वतःच्या छोट्या छोट्या मुलांना आहे ना वॉर्निंग देत आहेत. इथे बघताय मंडळी पब्लिक आहे ना आता थोडीशी वाढलेली आहे, जसा टाईम होतोय ना तसं पब्लिक वाढते. पण पाण्याचा माहोल काही बरोबर दिसत नाही, पाण्याचा माहोल एकदम खतरनाक दिसते आणि इथे ना अलर्ट केला जातोय
कारण मागच्या वेळीला एक असा झालेला होता, त्याच्यामुळे आहे ना पाण्यात जास्त उतरवून देत नाही. कारण लाट एवढी खतरनाक आहे ना, पाण्यासोबत तुम्हाला वाहून नेऊ शकते. लयला हवे झाले. राम श्याम गेलेले आहेत. भाऊजी राम. पाहू शकता पब्लिक फुल एन्जॉय करते इथे बीचवर आणि लाटा अशा उचलतात ना भयानक. हे बघा. आणि इथे बघताय जियन, श्रवण आणि प्राप्ती बाईक राईडची मजा घेतात मस्त अशी. आणि सोबत पाऊस सुद्धा आलेला आहे आणि पावसाने ना फुल अशी धुमाकूल घातलेली आहे बरेच दिवस. जसा टाईम होत चाललेला आहे ना तशी इथे पब्लिक वाढत चाललेली आहे. तर आता वाजलेले आहेत ते म्हणजे सकाळचे 11 आणि पब्लिक बघा किती वाढलेली आहे. इथे बघताय मंडळी अचानक आहे ना पाऊस वाढलेला आहे आणि लाटासुद्धा भयानक अशा उचलत आहेत. त्याच्यामुळे आहे ना सगळ्यांना अलर्ट करण्यात येत आहे. बघा हॉर्नसुद्धा वाजत आहे आणि सगळ्यांना आहे ना समुद्राच्या किनाऱ्यावरून बाहेर पडण्यासाठी सांगण्यात येत आहे. कारण परिस्थिती तशी होते बघा. तर मित्रांनो तुझं नाव काय? हर्षल. हर्षल. हर्षल का करशल? हर्षल. हर्षल. तर मित्रांनो हर्षल बघताय तुम्ही. आपण आता आहोत तो म्हणजे कुठला बीचवर? काशीद बीचवर. तर मला सांग तर आता किती दिवसातनं बंद झाले काही? 25 तारखेला बंद होईल. या 25 तारखेला बंद होईल. तर मित्रांनो या 25 तारखेला बंद होणार आहे. तर आता आहे ना पाण्याच्या लाटा भरपूर चाललेल्या आहेत. तर इथे बघा अलर्ट करतात कारण कुठली हानी नाही होण्यासाठी. हे बघा समोरलाच बघताय तुम्ही. तर आता 25 तारखेला बंद होईल. पण आता लाटा एवढ्या उसळतात तर जाऊन देतील का आपल्याला? नाही ना. म्हणजे आता बंदच झाल्याप्रमाणे. तर मित्रांनो बीच आहे ना सध्या आता बंद झाल्याप्रमाणेच आहे आणि 25 तारखेला डायरेक्टली टोटली बंद होणार आहे. तर कोणाला जर यायचं असेल ना लवकरात लवकर या. कारण 25 तारखेनंतर डायरेक्टली बीच बंद होऊन जाईल. फक्त सर्व बीच बंद होणार आहेत ना. टोटल अलिबागमधले बीच आहेत ना बंद होऊन जातील. तर चला मंडळी आता तोपर्यंत आहे ना आपण बाईक रायडिंग आणि घोड्याची मजा घेऊया. इथे बघताय आपली मामा फॅमिली बघताय तुम्ही. हायवे दिव्यामधली पूज्य आणि आर्या बाईकची मजा घेऊन आलेले आहेत. आणि हा बघा जुना हिरो बघताय तुम्ही घोड्यावरनं. आणि सोबत आता श्रवण आणि आर्या दोघेही घोड्यांची मजा घेत आहेत. तर चला मंडळी या सर्वांनी तर आपापली मजा करून घेतलेली आहे. तर चला आता आपणही घोड्याची मजा घेऊया मस्त अशी. तर मंडळी प्रत्येकजण आहे ना आपापली एन्जॉय करून झालेलं आहे. तर आता आपण सर्वजण नाश्ता करणार आहोत. तर चला तुम्ही या नाश्ता करायला ज्याला ज्याला जो जो पदार्थ आवडतो ना तो ऑर्डर करणार आहे. तर इथे समोरला बघताय तुम्ही जिशा आणि जिशाची स्माईल बघताय तुम्ही. खूप सुंदर अशी स्माईल. इथे ना पोहे आमलेट पाव सर्व भेटते.
बघा अंडा पाव बनते. एकत्रच घेतोय त्या आजीचं सांग. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मी बनेल का यूट्यूब चॅनलला. तर चला भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.